नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहत आहे वर्ग 9चा मराठी हा विषय. त्यामध्ये पाहता आपण लेसन नंबर 4. कोणचा? आता आपण 3 पर्यंत पाहिला. लेसन नंबर 4 आहे GIP रेल्वे. ओके. याचे लेखक आहे केशव सीताराम ठाकरे, म्हणजेच प्रबोधनकार ठाकरे ऐसे उनको बोलते हैं. ओके. तो आज का जो लेसन है हम कौन सा पढ़ रहे हैं? GIP रेल्वे. ओके. त्याचे लेखक तुम्हाला माहितीच आहे, प्रबोधनकार ठाकरे आहेत. ओके. आणि त्याचं GPI रेल्वे म्हणजेच काय होते, याचा अर्थ होतो ग्रेट इंडियन पेनिशुला रेलवे, यानी एक रेलवे का नाम है जो रेलवे फर्स्ट टाइम मतलब पहली दफ़ा चालू हुई थी. उस रेलवे का नाम था ग्रेट इंडियन पेनिसुला, मतलब GIP रेलवे. इसका पूरा अर्थ मैंने अभी बताया आप लोगों को. ओके. नाउ लिसन. इसके जो लेखक है प्रबोधनकार ठाकरे का जन्म हुआ 1885 में और उनका मृत्यु हुआ 1973 में. ओके. वो इतिहासकार थे, नाटककार थे, वृत्तपत्रकार, व्यंगचित्रकार, समाज सुधारक, फरडे वक्ते, कुमारिकांचे शाप, भिक्षुकांचा बंड हे वैचारिक ग्रंथ, त्याच्यानंतर टाकलेले पोरे नाटक, ग्रामदाण्यांच्या सांध्यातही इतिहास, हिंदवी स्वराज्याचा खून, कोंडाचा टणकार इत्यादि इतिहासविषयक पुस्तकें. मतलब वो उनको हिस्ट्री की बहुत जान पहचान थी और उनको हिस्ट्री पसंद आता था. इसी के वजह से उन्होंने इतने सारे बुक्स लिखे, आत्मचरित्र लिखे. माझी जीवन गाथा है उनके आत्मचरित्र प्रसिद्ध है. ओके. संत गाडगे महाराज के चरित्रामृत लिखा उन्होंने. जैसे गजानन महाराज ने अपने अपने इसमें क्या किया, वैसे गाडगे महाराज ने अपने जीवन काल में क्या क्या किया वो सब लिखा उन्होंने. चरित्रात्मक म्हणजे उनके जीवन काल. ओके. अब ये जो लेसन है, प्रस्तुत जो लेसन है, ये लेसन काय पे आधारित है, तो क्यों उसका नाम ऐसा हुआ. ओके. पहा, सन 1853 में इंग्रजांनी मुंबई ते ठाणे असा एकेरी रेल्वे मार्ग तयार केला होता. लोखंडी रुळावरून वाफेचं जोरदार धावणारी रेल्वे पाहून लोकांना वाटणारे नवल, रेल्वेविषयी पसरलेल्या अफवा व त्यातून मार्ग काढत सुरू झालेला रेल्वे प्रवास याचे अतिशय सुंदर, मार्मिक, ओघवत्या शैलीत वर्णन प्रस्तुत पाठातून लेखकाने केले आहे. म्हणजेच काय कि ये जो लेसन है, जब पहली रेलवे स्टार्ट हुई थी 1853 में, तब उस वक्त लोगों की क्या धारणाएं थे, उनके बारे में क्या अफवाहें थे, और उन्होंने एक ही सिंगल लाइन थी उस वक्त, ठाणे टू मुंबई से ठाणे एक ही रेलवे दौड़ती थी. और वो भी कैसे, जैसे अभी इलेक्ट्रिक पे, पहले कोयले पे थी, है ना, तो पहले जो रेलवे थी वो भाप पे चलती थी. उन्होंने शोध लगाया और उसके बाद वो रेलवे का उन्होंने क्या किया, स्टार्ट किए. और यानी उसके मतलब जैसे जैसे विज्ञान प्रगत होते गया वैसे उसे उनमें चेंजेस आते गए. ओके. या उसमें उनको जो मतलब उनके जो लेसन लिखा उन्होंने, उस वक़्त उनको जो प्रसंग आए या उनके बारे में जो लोगों ने कहा, या रेलवे के बारे में जो लोगों ने अफवाहें थी, वो सब अफवाहें इस लेसन में लिखा है. समझ में आया आपको? पाठ परिचय समझ में आया? ओके. लिसन. नाउ लिसन. एक बार मराठी में बताती हूँ मैं. हा जो लेसन है GIP रेल्वे यानी ग्रेट इंडियन पेनिन्सुला, यानी ह्या रेल्वेच्या नाव आहे, म्हणजे पहिली ज्या रेल्वे होती तिचं नाव होतं GIP रेल्वे. GIPचा फॉर्म आहे ग्रेट इंडियन पेनिन्सुला. ओके. याचे जे लेखक आहे ते, त्यांचं नाव आहे केशव सीताराम ठाकरे. आणि त्यांना म्हणजे लोक म्हणत होते जसं त्र्यंबक ठमरेला बालकवी म्हणून ओळखलं जाते, म्हणजे यांना उपाधी मिळाली आहे, तसंच त्यांना
प्रबोधनकार ठाकरे असं म्हणून उपाधी मिळालेली होती. त्यांचा जन्म 1885मध्ये झाला आणि मृत्यू झाला 1973मध्ये. ओके. ते इतिहासकार होते, त्यावेळेचे इतिहासकार. त्यावेळेस हिस्ट्रीला खूप मान्यता होती ना, कारण आपण जे आता ऐकतोय लिहितोय ते कोणी ना कोणी लिहिली, त्याच्याशिवाय आपण कसं समजू, आहे ना. त्यावेळेसच्या काळात जे लिहिलं, जसं आपण आता ग्रंथ वाचतो, गीतेत हे झालं हे ते लिहिल्यावर आपल्याला माहीत आहे ना का गीतेत असं असं घडलं, कृष्णाने हे म्हटलं अर्जुनाला. हे सर्व त्यावेळेसचे लेखक होते, त्यांनी लिहिलेलं आहे. असंच ते इतिहासकार होते, नाटककार होते, त्याच्यानंतर ते वृत्तपत्रकार होते, व्यंगचित्रकार होते. व्यंगचित्र तुमको पता आहे ना, व्यंगचित्र कशाला म्हणतात तर जे आपण पाहतो ना OMG नाही का, वो जो है व्यंगचित्रच आहे ना, तसंच त्यांचे व्यंगचित्र होते. समाजसुधारक होते आणि फरडे वक्ते होते, म्हणजे जे काही बोलायचं ते त्यांना पटत नव्हतं, जे पटलं तेच ठेवायचं, नाही पटलं ते पटकन बोलून द्यायचे. त्याच्यानंतर त्यांनी कुमारिकाचे शाप, भिक्षुकशाहीचा बंड हे त्यांचे वैचारिक ग्रंथ होते. त्याच्यानंतर तिने टाकलेलं पोरे त्यांनी नाटक लिहिलं होतं. ग्रामदान्यांचा सांध्यात इतिहास, हिंदवी स्वराज्याचा कोंदाडाचा तनत्कार इत्यादी त्यांचे इतिहासविषयक पुस्तक होते. म्हणजे हे जे वाचले मी आता हे त्यांचे इतिहासाचे पुस्तक होते. कोणकोणते? हिंदवी स्वराज्याचा खून, ग्रामदान्यांचा सांध्यात इतिहास, त्याच्यानंतर कोंदाडाचा तनत्कार. ओके. हे इतिहासविषयक पुस्तक होते. संत रामदास, पंडिता रमाबाई, संत गाडगे महाराज यांचं काय लिहिलं त्यांनी? चरित्रामृत लिहिलं आहे. त्याच्यानंतर त्यांनी एक आत्मचरित्र लिहिलं. कोणतं? माझी जीवन गाथा, म्हणजे स्वतःवरचं लिहिलं असेल ते त्यांनी, माझी जीवन गाथा. आता त्यांचं हा जो लेसन आहे हा कशावर आधारित आहे? हा लेसन त्यांनी जी पहिली रेल्वे स्टार्ट केली 1853मध्ये, त्यावेळेस त्यांनी फक्त एकेरी रूलवर म्हणजे सिंगल लाईनला टाकली होती, मुंबई टू ठाणे. ओके. लोखंडी रुळावरून वाफेचं म्हणजे लोखंडी रूळ टाकले आणि त्याच्यावर वाफेने चालणारी पहिली रेल्वे त्यांनी स्टार्ट केली, म्हणजे झालं. आणि ते म्हणजे लोकांनी आतापर्यंत रेल्वे पाहिलीच नव्हती. बैलगाडी खाली म्हणजे पैदल चालणं हे जास्त सर्वात होतं. घोडागाडी, बैलगाडी जास्तीत जास्त आहे ना त्यावेळेसचं. त्यावेळेस हेच इन्व्हेन्शन होतं, सायकल असेल तर त्याच्या व्यतिरिक्त नव्हतं. म्हणून लोकांना ही वाफेवरची ही इंजन होतं म्हणजे रेल्वे होती, याबद्दल लोकांना आश्चर्य वाटत होतं आणि त्याच्यातून अफवा आहे. म्हणजे असं काही नाण्याच्या दोन बाजू असतात ना, तसं लोक चांगले पण सांगतात तसेच वाईट पण सांगतात असं. आणि त्याचं म्हणजे तो जो झालेला त्यांचा प्रवास, पहिल्या रेल्वे गाड्यांनी कोणाकोणाने त्याच्यामध्ये सहकार्य केलं, कोण त्यामध्ये हे झाले, इंग्रजांचं राज्य होतं त्यावेळेस, तर काय झालं हे सर्व या पाठात आपल्याला त्यांनी लिहिलेलं आहे. म्हणजे ठाकरेंनी या पाठात त्याचं वर्णन केलेलं आहे. म्हणजे पहिली जी रेल्वे निघाली त्यावेळेस त्यांना कोणी साथ दिली, त्यांनी कशा अफवा झाल्या, ह्या सर्वांचं मार्मिक उदाहरण त्यांनी ह्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. ओके. आता तुम्ही तुमचं बुक्स घेतलंच असेल, साहजिकच आहे, तर त्याच्यामधून आपण आता रीड करू आहे. ओके. मुंबई प्रांतात रेल्वे असावी असा उठाव मुंबईला प्रथम सर जमशेदजी जिजाबाई आणि जगन्नाथ नाना शंकरशेट यांनी केला. म्हणजे जे जमशेदजी जिजाबाई होते, आता तुम्ही टाटाचे जे असतात ना त्यांनाच, जमशेदजी जिजाबाई म्हणजेच पूर्वीचे मुंबईचे नगराध्यक्ष होते, ते नगरपाल होते. आणि चळवळ म्हणजे काय शब्दार्थ? चळवळ म्हणजे उठाव. आणि हे जे जमशेदजी जिजाबाई होते, कोण होते?
जिजाबाई हडबाई हे कोण होते? मुंबईचे नगरपाल होते. नगरपाल होते ते. ओके. जगन्नाथ नाना सेठ जी यांनी केला. मतलब पहले जैसे हम अब जैसे नहीं कहा स्टार्टिंग में रेलवे होना चाहिए. जैसे इंग्लैंड के राज्य था तो इंग्लैंड ने उनके इसमें हुआ होगा तो इनको भी बोले होंगे. तभी वो जो मुंबई के जब नगरपाल थे जमशेटजी जिजाबाई यांनी सुद्धा त्याला म्हणजे उठाव चळवळ स्टार्ट केली की नाही आपण पण करू म्हणून. मूळचे जेठा मोरारजी गोकुळदास, आदमजी पीरभाई, डेव्हिड ससून वगैरे अनेक नामांकित म्हणजेच प्रसिद्ध म्हणजे त्यावेळेचे चांगलेच लोकांनी जसं काही कोणतीही मोहीम स्टार्ट करायची असली तर आपल्याला म्हणजे 2-4 जणांचं चढ म्हणजे काही पण कोणतं पण समजा आपल्याला कार्य राबवायचं असलं तर आपल्याला त्याच्यातनी लोकांची सहकार्य असते. एकटा काहीच करू नाही शकत. सर्वांची त्याच्यामध्ये सहभाग असतो. प्रत्येकाचा वाटा वेगवेगळा असतो. त्याच्यानुसारच उठाव किंवा कोणतंही कार्य सिद्धीस पावते. म्हणून याच्यामध्ये सुद्धा हे जे लोक होते या लोकांमुळेच ते काय झालं साध्य झालं. ओके. म्हणजे आता नामांकित म्हणजेच प्रसिद्ध. तुम्ही लोक जे लिहिता म्हणजे मी वाचतो त्यावेळेस जे मी होमवर्क म्हणजे शब्दार्थ देतो ते तुम्ही तुमच्या बुक्समध्ये पेन्सिलने लिहा. अन्यथा एखाद्या नोटबुकवर लिहा. पेन्सिलने लिहाल तर तुम्हाला त्यावेळेस जेव्हा तुम्ही रीडिंग करा त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल. ओके. त्याच्याने जो भी हम पढ़ रहे हो वो सब आप अपने बुक्स में ज़रूर लिखिएगा. ओके. एंड नाउ लिसन एक और एक है कि आप लोग हमको बुक्स नोटबुक सिर्फ मेरे को पलक और नयन की ही आई है और एक जियांशु का है. जियांशु ने भी बहुत कम लिखा था उसमें. ओके. तो आप लोग को मैंने वर्कबुक लेने के लिए बताया था. नवनीत का वर्कबुक लो. 9th और 10th में सेम रहेगा म्हणजे 9th का अलग और 10th का अलग. पर नवनीत वर्कबुक जरूरी है आपको क्योंकि उसमें जो एक्स्ट्रा क्वेश्चंस रहते हैं वो जैसे आपको बोर्ड में देते हैं वैसे क्वेश्चंस रहते हैं. सो इसीलिए आप लोगों को नवनीत का वर्कबुक लेना जरूरी है. सिर्फ मेरे पास 2 ही बच्चों की 2-3 ही बच्चों के बुक्स आए हैं. इतने सारे बच्चे हो 56-57 बच्चे हो आप लोग. ए क्लास एंड बी क्लास 9th 10 एंड 9th बी. एक ने भी बुक्स मुझे सबमिट नहीं किया अभी तक. नोटबुक सबमिट करो. मैंने नोटबुक में इसलिए आपको बताई हूँ कि जो मैंने आपको होमवर्क दिया है अभी तक का जैसे मैंने डे वाइज दी हूँ आप लोगों को वो सब मुझे कंप्लीट चाहिए नोटबुक में. मैंने पहले ही बताया था आप लोगों को. ग्रामर पोर्शन सिर्फ नोटबुक में लिखेंगे. अलंकार भी मैंने पढ़ाई हूँ तुम लोगों को. अभी चालू है मेरे वीडियो विराम चिन्ह और अलंकार की वीडियो दी हूँ मैंने. दे रही हूँ मतलब. तो वो जो दे रहे हैं उसके तुम क्या करो अपनी नोट्स बनाओ नोटबुक में लिखो. ओके. नाउ लिसन. और हाँ आप लोगों को अगर आपने मुझे नोटबुक्स नहीं दी जिनके नोटबुक्स मिले उनके ही मार्क्स मिलेंगे. 20 मार्क्स के कैटेरिया उनका नोटबुक्स के ऊपर. सो आपको नोटबुक्स अगर नहीं देते हो तो आपके 20 मार्क्स गए. ध्यान रखिएगा. मैं इसलिए वीडियो में बता रही हूँ क्योंकि नोटबुक जो आए हैं बहुत कम आए मेरे पास. इनमें 3-4 लोगों की नोटबुक्स आए बस. इसके अलावा किसी के नोटबुक्स हैं. वीडियो तो सभी देखते हो. होमवर्क भी वैसे ही है. बाप रे ए क्लास के तो बहुत कम वीडियो ये करते हैं क्या बोलते हैं. अभी ईशांत और ये कर रहे हैं. अंजलि माखीजा और फर्स्ट सेकंड के तो करते ही नहीं है. क्या है शैलेश वाधवानी मेरे क्लास का. बहुत सारे नाम हैं ऐसे कि जिन्होंने मुझे होमवर्क नहीं. इसके पहले मैंने आपको लिस्ट भी भेजी थी कि ये लोगों ने होमवर्क नहीं करते कंटिन्यू करके और आपको होमवर्क करना है. अगर आप अभी जैसे मान लो चेकिंग में देते हो डेट भी गई तो भी मुझे चेकिंग के लिए मराठी की नोटबुक्स ला के दीजिएगा. कंप्लीट हुई ला के दो. ओके. मैं हर दिन स्कूल में आती हूँ. सो आप लोग मुझे नोटबुक्स जल्दी दीजिएगा. ओके. 1-2 दिन में कंप्लीट करके नोटबुक्स 9th है 9th भी दोनों की नोटबुक्स मुझे कंप्लीट चाहिए. नोटबुक और वर्कबुक. वर्कबुक में सिर्फ मैंने 2 ही लेसन का PDF भेजा था वही कंप्लीट चाहिए मुझे. तीसरे लेसन का मैं जब भेजूँगी तब कंप्लीट करना. ओके. सो इसलिए आपको
आपको वर्कबुक और नोटबुक दोनों भेजना है। ओके, सो नाउ लिसन। अब हम देखेंगे, अगर नहीं भेजे तो आपके आप में मुझे कोई प्रॉब्लम नहीं है, मार्क्स नहीं दूंगी मैं, चाहे कुछ भी हो जाए। ओके, नाउ लिसन। अब देखिएगा, मुरजी जेठा, मोरारजी कुकुरदास, आदमजी पीरभाई, डेविड रसूल वगैरह अनेक नामांकित नगर सेठजी अर्थात यांना पाठबळ होतंच। म्हणजे जो चळवळ, जो उठाव उन्होंने स्टार्ट किया था कि हमको क्या करना है, रेलवे का मतलब रेलवे चलाना है, उसके लिए मतलब नगर सेवक थे, मुंबई के नगरपाल थे। उसके बाद कौन थे, उसके बाद ये थे, यानी पहले हुए थे पूर्वीचे नगरपाल थे वो। ओके, इसके बाद कौन थे, नाना शंकर सेठ, मुळजी जेठा, मोरारजी गोकुळदास, आदमजी पीरभाई, डेविड ससून वगैरह अनेक ये सब के नाम में इसलिए ले रही हूँ कि इन लोगों ने उस रेलवे के लिए प्रयत्न किया, अर्थात पाठबळच होते। सन 1853 मध्ये ग्रेट इंडियन पेनिनसुला, ये जो नाम है इसका GIP म्हणजेच काय होते, GIP म्हणजे होता याचा लॉन्ग फॉर्म होतो ग्रेट इंडियन पेनिनसुला। ग्रेट इंडियन पेनिनसुला ये हुई। रेल्वेचा पहिला छोटा फाटा मुंबई ते ठाणेपर्यंत एकेरी रस्त्याचा तयार झाला। मतलब पहली जो मुंबई की जो रेलवे निकली वो कहाँ से निकली थी, वो एक ही रूल लाइन थी, एक ही लोखंडी पटरी ठोके थे और सिर्फ एक ही रास्ता, मतलब एक ही रूल बनाया था, एक ही पटरी, मतलब जाने आने के लिए एक ही रास्ता। लोखंडी रुळावरून इंग्रज आगगाडी चालवणार ही कल्पनाच लोकांना मोठी अचंब्याची वाटली। अचंब्याची म्हणजेच आश्चर्याची। आश्चर्य, नवल, अचंब्याची वाटली। अखेर मुहूर्ताचा दिवस जाहीर झाला। मुहूर्त म्हणजे शुभ घटिका। नहीं क्या, शादियों में मुहूर्त निकालते कि इतने बजे की शादी है, उतने बजे की शादी है, इसी को बोलते हैं मुहूर्त वेळ, म्हणजेच काय तर शुभ वेळ। मुहूर्ताचा दिवस जाहीर झाला। दिनांक 18 एप्रिल 1853 सोमवार रोजी सायंकाळी 5 वाजता पहिली आगगाडी मुंबईहून निघाली। म्हणजे क्या हुआ, ये जो लोग थे, मतलब कौन कौन ने किया उसके लिए, क्योंकि क्या इंग्रजों का राज्य था, तो इंग्रज क्या बोलने वाले थे कि हमको रेलवे यहाँ से एक रेल मार्ग डालना है करके। इसलिए जो उस वक़्त के पूर्व ये थे नगरपाल थे जमशेदजी जीजाभाई, और उसके साथ में थे जगन्नाथ, नाना सेठ, शंकर सेठ, उसके बाद मुळजी जेठा, मोरोजी गोकुळदास, और कौन से थे, आदमजी पीरभाई, डेविड ससून वगैरह, यानी ये सब नामांकित लोग, मतलब प्रतिष्ठित लोग थे। इन्होंने उस उठाव में, चढ़वड़ में क्या किया, सहभाग किया। तभी पहली एक रेलगाड़ी, जो पहली पटरी स्टार्ट हुई मुंबई टू ठाणे, और उनका जो यानी लोखंडी रोड से चलती है ना ये आगगाड़ी यानी रेलवे, तो वो पहली रेलवे उन्होंने रोड डाला, और उसके ऊपर से चलने के लिए लोगों को जब पता चला कि ये रेलगाड़ी चलने वाली है, तो लोगों के मन में अचंभा हुआ, आश्चर्य लगा कि कैसे भाप से कैसे चलेगी गाड़ी। लोगों में
मतलब बहुत नहीं कि जैसे नया कुछ आता है तो थोड़ा सा हमको आश्चर्य लगता है, उसकी हैबिट होने के बाद हम नॉर्मल लेते हैं। पर पहले जैसे स्टार्ट होता है तो पहले में क्या लगता है हमको, आश्चर्य लगता है कि कैसा हो रहा है, क्या हो रहा है करके। ओके, आखिर क्या हुआ कि जिस दिन मतलब उनको तय किया था उन्होंने दिन कि हमको इस दिन ये मतलब काम किया, उसके पहले सबने उनको साथ दिया। उसके बाद जिस दिन हमको जाना, मतलब जिस दिन रेलवे रूट से निकलने वाली थी तो क्या हुआ, सुबह ने उसका मुहूर्त देखा गया। वो दिन था 18 अप्रैल 1853 और उन दिन था, तारीख थी 18 अप्रैल, दिन था सोमवार और टाइमिंग था शाम के 5 बजे। वो आगगाडी मुंबईहून निघाली आणि मुंबई से वो ठाणे तक जाने के लिए रवाना हो गई। यानी यहाँ तक समझ में आपको कहाँ कहाँ क्या क्या था। तो ओके, अब आप देखिएगा क्या क्या हुआ था। मैं एक बार ऐसा ओरली बताती हूँ, जैसे अपन स्टोरी के टाइम साथ में। तो लिसन, वो इंग्रजों ने जैसे बताया कि हमको यहाँ से मुंबई से ठाणे तक क्या करना है, एक रेलवे गाड़ी चलाना है भाप के ऊपर। पहले तो लोगों को अचंबा लगा, आश्चर्य लगा कि कैसे चलेगी, क्या चलेगी। पर उन्होंने जब पूर्व मतलब जो नगरपाल थे उन जमशेदजी जीजाभाई, उनके और 2-4 नाम थे, और कौन थे, पीर भाई, डेविड ससून, आदमजी पीर भाई, मूलजी जेठाजी, ये सभी लोगों ने उनको सहायता किया कि नहीं ठीक है, आप जो बोल रहे हो सही है, हमको उसके लिए आपको मतलब सहायता करते करके इनका फिर इनके वजह से वो क्या हुआ, रेलवे उस दिन चलने लगी। पर चलने के लिए जैसे पहला कोई भी हम लोग कोई भी शुभ कार्य करते या कोई भी नया ये लेते तो क्या करते हैं हम उसके लिए मुहूर्त निकालते। मुहूर्त इट मीन्स शुभ टाइमिंग निकालते, और वो टाइमिंग था दिन के 18 तारीख थी 18 अप्रैल और दिन था सोमवार। शाम को 5 बजे वो ट्रेन मुंबई से क्या गई, रवाना हो गई। कहाँ, ठाणे तक। एक ही था, एक ही फाटक था और एक ही ट्रेन उस दिन वहाँ से रवाना हो गई। यहाँ तक समझ में आपको? ओके, नाव लिसन, मैं एक बार मराठी में बताती हूँ क्या क्या था। असं झालं की ही जी GIP म्हणजे GIP ही जी ग्रेट इंडियन पेनिन्सुलन ह्या ज्या रेल्वेच्या गाडीचं नाव होतं। यांनी पहिली जी रेल्वे निघाली, म्हणजे आता पुष्कळ आहे आपल्याकडे, पण जी पहिली रेल्वे निघाली त्या रेल्वेचं नाव होतं, काय होतं, ग्रेट इंडियन पेनिन्सुला। आणि त्यांनी काय केलं मग, त्यांनी त्या दिवशी काय केलं, ह्या गाडीसाठी जे लोक होते, प्रसिद्ध नामांकित लोक होते, त्यांनी त्याला सहकार्य केलं इंग्रजांना। आणि इंग्रजांनी मग त्या दिवशी म्हणजे मुहूर्त पाहून, म्हणजे शुभवेळ पाहून काय केलं, गाडीचं प्रस्थान केलं। म्हणजेच तो दिवस होता 18 एप्रिल 1853 रोजी दिवस होता, सोमवार दिवशी सायंकाळी 5 वाजता ती ट्रेन तिथनं रवाना झाली। ओके, यासाठी म्हणजे जे लोकांनी, जे प्रसिद्ध लोकांनी त्यांच्याकडे काय झालं, त्यांना साथ दिली। एवढंच आपण आजच्या भागात बघू आहे आणि इतना ही देखेंगे हम आगे की वीडियो में, अगला देखेंगे। तब तक बाय बाय, हैव अ नाइस डे।